सामना चालू करायचा आहे एनसीसी ठाकूरवाडी विपक्ष किंग भोईर. आणि आघाडीचे दोन फलंदाज पराग आणि नॉन स्ट्रायकर असेल तो म्हणजे बायकर मॅन ओमकार. मैदानात कोणत्याही प्रकारचा वादावाद करायचा नाहीये आणि सामना त्वरित चालू करायचा. आपण खूप वेळ घेतलाय. सामना त्वरित चालू करायचा आहे एनसीसी ठाकूरवाडी. सामना चालू करायचा आहे एनसीसी ठाकूरवाडी विपक्ष किंग भोईर. वैयक्तिक पहिला संघासाठी पहिला षटक घेऊन राहुल उर्फ लाल्या आणि स्ट्राईक एंडला पराग. आघाडीचा फलंदाज किंग भोईर संघाकडून पहिला चेंडू आणि पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. धावाचा देखील श्रीगणेशा आणि वैयक्तिक स्वतःचा देखील श्रीगणेशा करत असताना पराग. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल लेफ्ट हँड फलंदाज ओमकार. ओमकारचा विचार केला तर ओमकार देखील एक मॅन ऑफ द सिरीजचा बाईक पटकावले ह्या खेळाडूने देखील. या खेळाडूचा विचार केला तर हा देखील एक घातक असा फलंदाज म्हणून ओळखला जातो. आणि आता मात्र पहिला चेंडू फेस करेल राहुल यांचा ओमकार. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा ओमकारसाठी लेफ्ट हँड फलंदाज. आणि आता मात्र वाईट चेंडू घोषित करत असताना पंच अवांतर रूपात एक धाव. एक चेंडू आणि दोन धावा. एक चेंडू आणि दोन धावा. पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा ओमकारसाठी. नाही आता मात्र अकूट टप्प्यावर गोलंदाजी करत असताना राहुलचा विचार केला तर राहुल देखील एक गोलंदाज वेगवान गोलंदाज आहे. त्याच्याकडे खूप वर्षाचा अनुभव आहे. विचार केला तर अँडी या संघात देखील हा पहिला खेळाडू खेळत असायचा. आता मात्र वैयक्तिक एनसीसी ठाकूरवाडी हा संघ त्यांनी चालू केलाय. आणि पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा परागसाठी राहुल यांचा. आणि सुरेख असं क्षेत्ररक्षण स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये अडत असताना आपल्या संघासाठी धावा सेव्ह करत असताना राहुल. तीन चेंडू आणि तीन धावा. तीन चेंडू आणि तीन धावा. पुढील चेंडू घेऊन चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा परागसाठी. परागने देखील तेवढा ताकदीचा फलंदाज आहे. आणि आता मात्र रिव्हर्सचा पवित्र आणि रिव्हर्स सक्सेसफुल. चार धावा मिळतील. धावसंख्येत वेगाने वाढ झाली. धावसंख्येत धाव फलकावर 7 धावा. चार चेंडू आणि 7 धावा. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा परागसाठी. परागने देखील चौकार मारला आणि आता पुन्हा एकदा तेच आणि पुन्हा एकदा तेच समीकरण सातत्याने बायच्या स्वरूपात 4 धावा. थोडस महागडं षटक ठरतंय. पहिलं षटक घेऊन राहुल. 2 चौकार आले 2 चेंडू मध्ये. एक बायचा चौकार आणि एक रिव्हर्स स्वीपचा चौकार. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा. आणि आता मात्र षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावर बिनगडी बाद 11 धावा.
वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाज रोहित उर्फ कैरी. कैरीचा विचार केला तर रोहित देखील एक वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जातो एनसीसी ठाकूरवाडी संघाचा. आणि स्ट्राईक एंड असेल लेफ्ट हँड फलंदाज ओमकार. ओमकार देखील तेवढाच घातक फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याचा विचार केला तर त्याच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी आतापर्यंत मॅन ऑफ द सिरीजची एक बाईक त्यांनी देखील पटकावली आहे. आणि पहिला चेंडू घेऊन ओमकारसाठी रोहित यांचा. आणि पहिला चेंडू निर्धाव टाकताना रोहित उर्फ कैरी. आणि पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा. आणि आता मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि सिंगलच्या स्वरूपात एक धाव. आणि धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या झाली बिनबाद 12 धावा. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल घातक फलंदाज पराग. परागने देखील परागचा विचार करतो वैयक्तिक 5 धावांसाठी खेळत असताना आपल्या संघासाठी पराग तेवढाच ताकदवर गोलंदाज रोहित देखील त्याच्या समोर असेल. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा परागसाठी रोहित यांचा. रोहितचा विचार केला तर रोहित देखील एक चांगला गोलंदाज आहे. आता मात्र एक चेक कंप्लीट केलाय. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा. आता मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर वाईट चेंडू घोषित करत असताना पंच. आता मात्र धावसंख्येत झाली वाढ. धावसंख्येत धाव 13 धावा. एकही गडी आतापर्यंत बाद झालेला नाहीये. आणि दुसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. पहिल्या षटकाचा विचार करतो पहिल्या षटकामध्ये राहुलने आपल्या संघासाठी 11 धावा खर्च केल्या. आणि आता मात्र चौकार आलाय. पुन्हा एकदा तेच समीकरण सातत्याने मोठे फटके मारताना दिसतोय पराग आपल्याला. किंगबोर्ड संघाचा विचार केला तर यंदाच्या हंगामात 2 सेमीफायनल 2 फायनल मध्ये ते देखील पोहोचलेत. आणि आता मात्र फलंदाज बाद झाला. एक मोठा धक्का लागला मैदानात पराच्या स्वरूपात किंगबोर्ड संघाला. नवीन फलंदाज मैदानात जात असताना संकेत हा देखील एक चांगलाच फलंदाज आहे. संकेतचा विचार करता संकेत देखील मोठ्या मोठ्या संघातून खेळताना आपला दिसलाय. नाही आता मात्र किंगबोर्ड संघात त्याची देखील नोंद झाली आहे. पहिलं षटक दुसरं षटक मार्गस्थ आहे. आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता मात्र सिंगल स्वरूपात 1 धाव. धावसंख्येचा विचार केला धावसंख्येत 1 गडी बाद 18 धावा. आणि आता मात्र लेफ्ट हँड फलंदाज एक घातक फलंदाज ओमकार त्यांच्या समोर असेल रोहित. आणि आता मात्र रिवर्सचा पवित्रा घेतला होता. आणि सिंगल स्वरूपात पुन्हा एकदा 1 धाव. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्येचा धाव फलकावर 1 गडी बाद 19 धावा. थोडीशी अशी दुसऱ्या षटकाचा विचार करता दुसऱ्या षटकामध्ये रोहितने आपल्या संघासाठी 8 धावा खर्च केल्यात. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन गोलंदाज आदित्य उर्फ आदी. आणि स्ट्राईक एंडला आहे आघाडीचा फलंदाज ओमकार. ओमकारचा विचार केला तर ओमकार वैयक्तिक आपल्या संघासाठी 1 धावांवर खेळतोय.
आता मात्र बॅटचा फेस ओपन करायला लागेल ओमकारला देखील, जर आपल्या संघाला विजय करून द्यायचा. आणि आता पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न आणि सुरेख असं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, पण तसं काही मैदानात घडलेलं नाहीये. फलंदाज सुखरूप पोहोचलाय ओपनिंग क्रीज मध्ये आणि धावसंख्येचा 20 ध्वरंकात 20 धावा, 1 चेंडू आणि 20 धावा. तिसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना NCC ठाकूरवाडी विपक्ष किंग भोईर, आजच्या दिवसातील तिसरा सामना मैदानात. आणि नंतर होणारा सामना जय रागाई विपक्ष अद्वैत रॉकेस. अद्वैत रॉकेस दोन्ही संघाचे कर्णधार, जय रागाई संघाचा कर्णधार आणि अद्वैत रॉकर संघाचा कर्णधार. अद्वैत रॉकर संघाचा कर्णधार आणि जय रागाई संघाचा कर्णधार. आपण कॉम्बॉक्स वळायचंय. आणि पुन्हा सामना चालू होत असताना आता मात्र फलंदाज असेल समोर संकेत, पहिला चेंडू फेस करायला आधी याचा आणि पहिला चेंडू फडवून घेण्याचा प्रयत्न, तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण करत असताना अद्वैतचा विचार केला. धावसंख्येचा विचार केला तर 1 गडी बाद 20 धावा. तिसरं षटक मैदान मार्गस्थ आहे आणि 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 4 चेंडू बाकी आहेत तिसऱ्या षटकातील. पुढे चेंडू घेऊन पुन्हा एकदा संकेतसाठी आधीचा आणि आता मात्र कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि सिंगल स्वरूपात 1 धाव. धावसंख्येचा विचार धावसंख्येचा कव्हर 21 धावा. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल लेफ्ट हँड फलंदाज ओमकार. ओमकारचा विचार केला तर ओमकार सावध असं खेळ खेळत असताना आपल्या संघासाठी आणि वैयक्तिक 1 धावांवर आतापर्यंत तो खेळतोय आणि एक चांगला फलंदाज बाद झालाय पराग. परागचा विचार केला तर पराग आपल्या संघासाठी वैयक्तिक 9 धावा खेळून तंबूच्या दिशेने केलाय. पुढे चेंडू पुन्हा एकदा ओमकारसाठी आणि आता मात्र पुन्हा एकदा सिंगल स्वरूपात 1 धाव. धावसंख्येच्या धाव फलकावर 22 धावा, 4 चेंडू, 2 उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि तिसरं षटक मार्गस्थ आहे. थोडीशी सावध सुरुवात करत असताना किंग भोईर संघ पुढील चेंडू घेऊन संकेतसाठी आधी यांचा आणि पुढे खेळण्याचा प्रयत्न आणि चौकार मारलाय. आता मात्र संकेत देखील सांगतोय आम्ही देखील मॅच सोडणार नाहीये. धावसंख्या झाली धाव फलकार 26 आणि शेवटचा चेंडू आणि 101 संपन्न झालाय. शेवटचा चेंडू संकेतसाठी आणि आता मात्र फलंदाज बाद झालाय. 1 तेरी तो 1 मेरी या अगोदरच्या चेंडूवर संकेतने चौकार मारला होता पण आता मात्र फलंदाज बाद झालाय. संकेत
नवीन फलंदाज मैदानात जात असताना आणि षटक समाप्त झालंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर जयरागाई संघाचा कर्णधार आणि अद्वैत रॉकर संघाचा कर्णधार. आपल्याला लास्ट कॉल असेल, दोन्ही संघांना लास्ट कॉल असेल याची नोंद घ्यायची. आणि नवीन फलंदाज मैदानात जात असताना ऋषिकेश उर्फ वाग्या. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी शेवटचे षटक घेऊन गोलंदाज मंगेश आणि स्ट्राईक एंडला असेल आघाडीला आलेला फलंदाज ओमकार. शेवटचे षटक म्हणजे हाणामारीचे षटक. या षटकामध्ये खूप आणि पहिला चेंडू पुढे घेण्याचा प्रयत्न आणि चौकार आलाय. थोडस खराब क्षेत्ररक्षण होत असताना खेळाडू आणि पहिल्या चेंडूवर चौकाराने स्वागत केलंय ओंकारने मंगेशचं. आणि धावसंख्या झाली आहे 30. आणि आता मात्र पुन्हा एकदा रिव्हर्सचा पवित्रा घेतला होता, पण निर्धाव चेंडू घोषित करत असताना पंच आता मात्र आखूट टप्प्यावर गोलंदाजी करतोय मंगेश देखील सांगतो की मी देखील मारून देणार नाही. आणि आता मात्र पुढे खेळण्याचा प्रयत्न आणि सुरेख क्षेत्ररक्षण करत असताना नरेश उर्फ नरू. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावफलकावर 31 धावा, 1 गडी बाद, 2 गडी बाद. आता मात्र नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला असेल ऋषी. आणि पहिला चेंडू ऋषीचा फेस करत असताना आणि जोरात मारण्याचा प्रयत्न होता आणि चौकार आलाय. खराब क्षेत्ररक्षण करत असताना टीमचे कर्णधार एनसीसी संघाचे कर्णधार राहुल. धावसंख्या झाली 35 धावा. उर्वरित शेवटच्या षटकाचा 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि ह्या 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके आले तर एक टोटल स्कोर उभा करेल किंग बोर्ड संघ एनसीसी ठाकूरवाडी संघासमोर. आणि पुन्हा एकदा रिव्हर्सचा पवित्रा आणि आता मात्र सुरेख क्षेत्ररक्षण करत असताना आधीने आपल्या संघासाठी 3 धावा सेव्ह केल्यात 2. आणि हा चेंडू नो चेंडू घोषित केला पंचांनी. नो प्लस वन. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि 5वा चेंडू. आणि आता मात्र आणि आघाडीचा फलंदाज बाद झालाय तोच म्हणजे ओमकार. आणि नवीन फलंदाज मंजूर शेख. शेवटचा चेंडू बाकी आणि धावसंख्येचा विचार करा. धावसंख्या धावफलकावर 38 धावा आणि शेवटचा चेंडू बाकी आहे. आणि आता मात्र शेवटचा चेंडू बाकी आहे पहिल्या इनिंग मधील. आणि स्ट्राईक एंडला ऋषी. आणि आता मात्र वेल जज करत असताना पंचांचे दोन्ही हात समांतर वाईट चेंडू घोषित केलाय पंचांनी. धावसंख्येचा विचार धावसंख्या झाली आहे 3 गडी बाद 39 धावा. आता मात्र पुन्हा एकदा पुढे खेळण्याचा प्रयत्न आणि आता मात्र फलंदाज बाद झालाय आणि षटक देखील संबंध झालाय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या कव्हर झाली 39 आणि 40 धावांचं आव्हान ठेवलंय तेच म्हणजे एनसीसी ठाकूरवाडी संघासमोर.
आणि माझी विनंती असेल आशिष भोईर, आपण कॉम्बॉक्स जवळ यायचंय. आपल्या हस्ते पुढील सामन्याचा नाणेफेक केली जाईल. आणि यानंतर होणारा सामना असेल जिजा 11 अद्वैत रॉकर्स विपक्ष जयरागाई. आणि टॉस होत असताना आणि नाणेफेकी जिंकलाय जयरागाई संघ. नाणेफेकी जिंकलाय. आपण त्वरित आपले डिसिजन सांगायचंय. आणि मी तात्पुरताच थांबतो. कॉमेंट बॉक्स मध्ये इन्व्हाइट करतो माझे साथी मित्र मनीष यांना. धन्यवाद अभिजित सुर्वे. चला स्पीड अप करायचं, सामना सुरू करायचा त्वरित. आणि प्रणय आपल्याला विनंती असेल थोडासा व्हॉल्यूम द्यायचा, थोडासा व्हॉल्यूम नको. थँक्यू. नक्कीच पारितोषिक लाभलंय आणि पारितोषिक असणार आहे आकाश भाई यांच्यासाठी. चौकारांची हॅट्रिक, एका षटकामध्ये 3 चौकार मारले, लागोपाठ नाही. एका षटकामध्ये कुठल्याही बॅटरनी 3 चौकार मारले तर त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. भरत शेठ कामत यांच्याकडून धन्यवाद शेठ. प्रत्येक षटकामध्ये, प्रत्येक मॅच मध्ये की या मॅच मध्ये? या मॅच मध्ये. ओके, या मॅच मध्ये ऋषी येतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू स्क्वेअर फेकला आणि बघा ही मॅच, हा कॉन्टेक्स्ट बघायला खूप मजा येणार आहे. कारण की ही लढाई फक्त या पहिल्या फेरीची नाहीये, लढाई फक्त या चषकाची नाहीये, तर या दोन्ही संघांमध्ये ही लढाई असणार आहे अस्तित्वाची. कोणाचं अस्तित्व टिकवून राहणार आहे, कोणाला लागणार आहे पूर्णविराम. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. पहिला चेंडू स्क्वेअर फेकला, त्यानंतर सिंगल आलाय, सिंगल नाही आलाय, डॉट बॉल आलाय, डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न केला, पंचांचा हात आहे समांतर, एकच हात समांतर आहे म्हणजे आहे नो बॉल. नो बॉल दिलाय पंचांनी. धाव संकेत वाढ
धावसंख्या जाते पुढे 2 धावा. 2 धावा आहेत. 1 चेंडू आणि 2 धावा धावफलकावर आणि त्या दोन्ही धावा स्क्वेअर पद्धतीने आल्यात. 9+1 आहे. 3 धावा झाल्यात. येस, ह्यावेळी देखील वेग प्रचंड आहे. प्रचंड वेगवान गोलंदाजी करतोय त्या दिवशी. खूप चांगली गोलंदाजी. वेगेवरती स्वार झालाय आणि तेवढीच चांगली गोलंदाजी करतोय. बघा अगदी यष्टांच्या बाजूनी चेंडू निघून गेलाय. खूप चांगली गोलंदाजी. यावेळी देखील पुन्हा एकदा पायाचा वेग घेणारा, अंगावरती येणारा हा चेंडू होता. चांगली गोलंदाजी करतोय. प्रचंड वेग. नक्कीच वेगेसाठी जाणले जाणारा हा गोलंदाज आणि गोलंदाजी देखील तशीच करतोय. 3 चेंडू झालेत आणि धावा झाल्यात 4. आणि स्क्वेअर चेंडूंचा विचार केला तर पहिला चेंडू वाईड होता, त्यानंतर डॉट बॉल, नंतर नो चेंडू +1, पुन्हा एकदा डॉट बॉल आणि त्यानंतर 1 धाव. आता स्ट्रायकिंग एंडला अजून एक नावलौकिक बॅटर आकाश उर्फ भाई या नावाने प्रसिद्ध आहे, ज्यांनी संपूर्ण अंडरआर्म क्रिकेट गाजवलं असं म्हणायला हरकत नाहीये. मग ते डोंबिवली शहर असू देत किंवा मग संपूर्ण मुंबई रिजन असू देत. या खेळाडूंनी आपलं नाव अलौकिक केलंय. आपल्या नावाचा झेंडा अगदी वरती डोंगराच्या शिखरावरती आणि नावाप्रमाणे खेळ करतोय. अगदी फेस करत असताना वेगवान चेंडूला प्रचंड वेग चेंडूवरती होता. फटका देखील तेवढा सुदृढ भाईच्या बॅट मधून. काय अप्रतिम चौकार आलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा नजराना गोलंदाजाला देखील एकही क्षणाचा वेळ नव्हता तिथे. पापणी लवायच्या अगोदर चेंडूचा बॅटशी संपर्क झाला आणि चेंडू निघून गेला चौकारासाठी. व्हॉट अ शॉट. अप्रतिम फटका. 8 धावा धावफलकावरती. चेंडू झाले 4. उर्वरित 2 चेंडूवर 2 चौकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक नक्कीच मिळणार आहे. यावेळी देखील खूप चांगला फटका. रिव्हर्स स्वीपचा फटका देखील आपल्या पारड्यामध्ये आहे. तो बाहेर काढतोय आणि काय वेगवान फटका होता बघा. अगदी स्विच हिट करायचं झालं तर आपला स्टान्स बदलला जातो ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये, पण अंडरआर्म क्रिकेटमध्ये फक्त स्टान्स नाही बदलला जात, फक्त हाताची शैली बदलल्या जाते. बॅटचा कुठेही संपर्क झाला आणि वेग असणं प्रचंड महत्वाचं आहे. गोलंदाजाकडे तो वेग आणि त्या वेगाचा वापर बघा काय प्रचंड करतोय आकाश बॅटिंग करत असताना. खूप चांगली बॅटिंग. धावसंख्या 12. चेंडू झालेत 5. शेवटचा चेंडू चौकाराची हॅट्रिक होते का? भाईला लाभतायत का 1000 रुपये की गोलंदाज करतोय कमबॅक? यावेळी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. वेग केला होता कमी. धन्यवाद पंच. पंचांची देखील एक वेगळी शैली. षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती. एकही गडी बाद झालेला नाहीये. खूप चांगली कामगिरी केली आहे. एनसीसी ठाकूरवाडी संघ विपक्ष किंग भोईर संघ. 12 धावा झाल्यात. 12 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी लक्ष्य असणार आहे 18 चेंडू आणि 33 धावांचं समीकरण आहे. येस, जयरागाई संघाने प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली आहे. तर अद्वैत रॉकर्स झिजा 11 आपण देखील सज्ज राहा. आपल्याला प्रथमतः फलंदाजी करायची आहे. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत करण. खूप चांगली कॉन्टॅक्ट. अस्तित्वाची ही लढाई या दोन्ही संघांमध्ये. बॅटर रोहित स्ट्रायकिंग एंडला. करण गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आलेत बाईच्या बॅटमधून. रोहितला देखील फेस ओपन करावा लागणार आहे. करण देखील तेवढाच चांगला गोलंदाज आणि यावेळी स्विच करण्याचा प्रयत्न. संपर्क चांगला होत नाहीये बॅटचा आणि बॉलचा. बॅटची फक्त कडा लागते पण 1 धाव नक्कीच मिळणार आहे. ते एका धाव्याच्या साहाय्याने धावफलक पुढे. आणि बघा पारितोषिक ह्या मॅच साठी संपूर्ण मॅच साठी असणार आहे. जर षटकामध्ये 3 चौकार आले ते कसेही आले, हॅट्रिक नाही, कसेही चौकार आले तरी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आमचे भरत शेठ यांच्याकडून. भरत कामत शेठ यांच्याकडून. गोलंदाज करण गोलंदाजी मार्कवरती. दुसरा चेंडू फेस करेल भाई. मोठं आव्हान. स्विचचा पवित्रा घेतला होता पण बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. मागच्या षटकाचा विचार केला तर ऋषीकडे प्रचंड वेग होता. त्या वेगाचा वापर करत चौकार नक्कीच वसूल केला होता ह्याच फटक्याने. पण करण चतुर गोलंदाजी करतोय. चालाक गोलंदाज आहे.
बघा वेग कमी केला, अगदी फिंगर्स रोल केले आणि त्यानंतर बाहेर देखील चेंडू निघाला, म्हणजे थोडासा हलकासा लेग स्पिन झाला. चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी. करण राईट आर्म राऊंड द विकेट, पॉपिंग क्रिसच्या आतमध्ये. आकाश उर्फ भाई पुढे सरसावला, बिगेटचा प्रयत्न केला होता, धावचीची शक्यता आणि प्रयत्न बघा नॉन स्ट्रायकिंग एंडला केलाय. कारण संघातील सर्वात चांगला बॅटर खेळतोय, रिस्क घ्यायची आहे तर त्याच्या विरोधात घेणं गरजेचं आहे आणि तसंच करणनी केलंय. अगदी जर समोर हिट केला असता ना तर 3 स्टंप्स होते, 3 स्टंप्स होते. तिथे जरी हिट केला असता तरी रोहित बाद झाले असते, पण प्रयत्न केला नॉन स्ट्रायकिंग एंडला, कारण समोर धाव घेण्याचा प्रयत्न देखील आकाश करत होता, भाई करत होता. 14 धावा धावफलकावरती. कारण विपक्ष रोहित पुढे सरसावले, बिगेटचा प्रयत्न केला, फलंदाज होईल बाद, परा करत नाही अचूक. खूप चांगलं यष्टीरक्षण आणि एक मोठा झटका इथे लागतोय. एनसीसी ठाकूरवाडी संघाला. मंगेश येतो बॅटिंगसाठी आणि एक संयमी खेळ करणं गरजेचं आहे. समोरील बॅटर खूप चांगली बॅटिंग करतोय तर आपल्याला ते अँकर रोल खेळणं गरजेचं आहे. एकेरी दुहेरी धावा घेणं, स्ट्राईक रोटेट करणं तेवढंच गरजेचं आहे. 45 धाव्यांचं मोठं लक्ष असणार आहे, कारण 5 धाव्यांनी पेनलाइज देखील करण्यात आलं होतं. यावेळी खूप चांगला फटका सजवला आहे, येतोय चौकार, अगदी स्लॉटच्या चेंडूला दिलंय प्लॉटच्या बाहेर भिरकावून. काय ड्राईव्ह केली आहे, खूप चांगला ड्राईव्हचा फटका. 4 धावा येतात, त्या 4 धावेच्या साहाय्याने धावफलक धावलंय. दुष्काळ थोडासा बघायला मिळत होता, चौकारांचा पाऊस पडला, एक चौकार आलाय. मंगेशनी आल्या आल्या अगदी सेट होण्याचा टाइम घेतलेला नाहीये. आपल्या पाळ्यातला चेंडू होता, आपल्या स्लॉटचा चेंडू होता, दिला प्लॉटच्या बाहेर भिरकावून. कारण गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज आहे. मंगेश फेस करेल आणि केलाय चेक, फाईन सेट. तो मोमेंटम ब्रेक करणं, जसं रिषभ पंतनी वर्ल्ड कप फायनल मध्ये 30 चेंडू 30 धावेची आवश्यकता असताना केलं होतं, तो मोमेंटम ब्रेक करणं देखील तसंच तेवढंच गरजेचं आहे. कारण गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म राऊंड द विकेटनी मारा करतोय. फेस करेल मंगेश. धावा झालात 18. यावेळी देखील पुन्हा एकदा कव्हर रिजन वरती अजून एक चांगला फटका. गती कमी केली होती पण फरक पडत नाहीये. 2 चेंडू 2 चौकार मंगेशनी देखील मारल्यात. वाह, काय बॅटिंग बघायला मिळते. षटक संपलंय, षटक संपलंय. धावा झाल्यात धावफलकावरती, 22 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी समीकरण आहे 12 चेंडू आणि 23 धावेंचं. 12 चेंडू 23 धावेंचं समीकरण. मॅच बॅलन्स आहे, मॅच नक्कीच बॅलन्स आहे, कारण ही लढाई तेवढ्या अस्तित्वाची आहे. ही लढाई त्या चषकाची आहे, एकलव्य चषकाची असणार आहे. आणि प्रतिस्पर्धी दोन्हीही संघ बघा अगदी पहिल्या फेरीमध्येच पहिल्या सामन्यामध्ये एकमेकांच्या समोर आल्यात. एनसीसी ठाकूरवाडी म्हणजे एक बलाढ्य संघ, भाई यांचा संघ, राहुल यांचा संघ, रोहित यांचा संघ, मंगेश यांचा संघ. समोरील संघ देखील तेवढाच मोठा आहे. पण बघितलं तर त्या संघामध्ये देखील पराग सारखा बॅटर आहे, ओमकार सारखा बायकर मॅन म्हटलं जातं त्याला, अंडरआर्म क्रिकेटचा त्याच्यासारखा एक चांगला बॅटर आहे. आणि गोलंदाजीचा विचार केला तर ऋषी सारखा एक चांगला अष्टपैलू, वाघ्या म्हटलं जातं त्याला, त्या नावाने प्रसिद्ध आहे, तो देखील तेवढीच चांगली कामगिरी करतो. संकेत सारखा चांगला बॅटर या संघामध्ये. आणि आता येतोय गोलंदाजी मार्कवरती भावेश. भावेश देखील आपल्या शैलीसाठी जाणला जातो. एक फिरकी पटवा, फिंगर्स रोल करणं त्याचं कार्य आतापर्यंत चांगलं केलंय अनेक सामन्यांमध्ये, अनेक स्पर्धांमध्ये. पण यावेळी आव्हान थोडस मोठं असणार आहे, कारण की समोर देखील तेवढाच बलाढ्य बॅटर आहे. आकाश उर्फ भाई, संघ देखील तेवढाच बलाढ्य. दोन्हीही संघ खूप सुदृढ आहेत. त्यांची गोलंदाजी चांगली आहे, फलंदाजी चांगली आहे, यष्टीरक्षण चांगलं आहे, क्षेत्ररक्षण चांगलं आहे. ओळख मॅचकडे समीकरण 12 चेंडू आणि 23 धावेंचं. पहिला चेंडू स्क्वेअर फेकलाय का? पंचांकडे दाद. यस, पंचांनी उचलून धरली आहे ती दाद, दोन्ही हात केलेत समांतर. आणि येथे अतिरिक्त स्वरूपाची एक्स्ट्राची एक धाव. समीकरण बदलतंय. 12 चेंडू 22 धावेंचं समीकरण आलंय.
12 चेंडू चा खेळ इथे शिल्लक आहे. स्वीपचा फटका, हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दाखवली आहे. मंगेश आले स्ट्रायकिंग एंडला आणि मंगेशकडे सुवर्ण संधी आहे. 2 चेंडू 2 चौकार, ओव्हर हॅट्रिक चौकारांची बघूयात होते का. 2 चेंडू 2 चौकार नक्कीच मारलेत मंगेशने. हा चेंडू चौकार गेला तर हॅट्रिक मंगेशच्या खात्यामध्ये नक्कीच जाणार आहे. बघा चौकारांची हॅट्रिक करतोय का वसूल, कारण भावेश देखील तेवढीच चांगली गोलंदाजी करतोय. अगदी पहिला चेंडू स्क्वेअर फेकला, लाईन मिळाली नाही, लेंथ मिळाली नाही, अतिरिक्त वळण घेतला चेंडूनी, तरी देखील नंतरचा चेंडू खूप चांगला हाताळला. धावसंख्या धावफलकावरती 24 आहे. जिंकण्यासाठी 45 धावेची आवश्यकता. 11 चेंडू 21 धावा, मॅच बॅलन्स. कट करण्याचा प्रयत्न केला होता आणि लाऊड अपील केली आहे. लाऊड अपील कोणी केली आहे, कॉल कोणी दिलाय, तर आकाशने दिलाय. असं म्हटलं जातं ना क्रिकेट, आणि त्यात विशेषतः म्हणजे अंडर आर्म क्रिकेटमध्ये जो समोरचा बॅटर असतो, नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅटर, तो एक पारदर्शक आरशासारखं काम करत असतो. तो लाईन लेंथ ओळखण्याचं काम करत असतो. आणि बघा कॉल केलाय, आकाशने कॉल केला, कॉल दिला मंगेशला, मंगेशने तो कॉल स्वीकारला. कुठेही रिस्क घेतलेली नाहीये. बाहेर जाणारा चेंडू बाहेर जाऊ दिला, चांगला लीफ केला, अतिरिक्त स्वरूपाची धाव खात्यामध्ये ऍड झाली आहे. 25 धावा धावफलकावरती. भावेश गोलंदाजी मार्कवर, मंगेश बॅटिंग स्ट्रायकिंग एंड मध्ये. हा देखील चेंडू बाहेर आहे. यावेळी अंगावरती पायाला टार्गेट करत असताना अतिरिक्त वळण चेंडूने घेतलंय. एका टप्प्यावरून गोलंदाजी दोन्ही दिशेला चेंडू टर्न करण्याची कुवत, ती शैली भावेशकडे आहे, पण लाईन मिळत नाहीये, लेंथ मिळत नाहीये. ती खूप गरजेची आहे क्रिकेटमध्ये, आणि विशेषतः म्हणजे अंडरआर्म क्रिकेटमध्ये. थोडंसं स्पीडअप करा, स्पीडअपची अपेक्षा करतो दोन्ही संघांकडून. यानंतरची मॅच ती देखील खूप चांगली मॅच असणार आहे. जयरागाई म्हणजे जयरागाई संघाचा विचार केला तर जयरागाई संघ देखील येस पोलचा शेवटचा सामना. एक खूप चांगला संघ आहे. संघाची बांधणी देखील तेवढीच चांगली करण्यात आली आहे. अद्वैत रॉकर्स जिजा 11 हा देखील संघ तेवढाच चांगला आहे, तेवढाच बलाढ्य आहे. वळत या मॅच कडे भावेश गोलंदाजी मार्कवरती. 3 चेंडू 2 चेंडू आतापर्यंत दोन्ही वाईट हाताळल्यात त्यांनी. बघा तिसरा चेंडू कसा हाताळतोय. हा देखील चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण केलाय, खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलाय. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, भिरकवण्याचा प्रयत्न केला, फाईन लेग वरती स्वतः धात्रक असणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांचं देखील झालंय. एक चांगला गोलंदाज आहे. एनसीसी ठाकूरवाडी विपक्ष किंग भोईर, या दोन्ही बलाढ्य संघांची मॅच ही अस्तित्वाची लढाई, पहिल्या फेरीची लढाई, पहिली मॅच एकमेकांसमोर खेळतात. आणि या सीझनचा विचार केला तर नक्कीच पहिली अशी स्पर्धा आहे, प्रद्युत ज्योतातली स्पर्धा. अंडर द लाईट्स, अंडर द आर्म, सर्कल क्रिकेट, क्रिकेटचा हंगाम. भावेश गोलंदाजी मार्कवरती आता फेस करण्यासाठी आलाय. आकाश स्ट्रायकिंग एंड मध्ये स्विच हिट, खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. वा, थोडासा मिस टायमिंग असणाऱ्या धावचीची देखील शक्यता. पंचांकडे अपील, पंचांकडे लाऊड अपील केली आहे, पंचांकडे लाऊड अपील केली आहे. नॉट आउट गेलाय. निखिल आहेत पंचांच्या भूमिकेत. स्क्वेअर लेग वरती एक पंच आहेत, तर पॉइंट रिजन वरती एक पंच आहेत. आणि बघा आपण जीटीसी माध्यमातून देखील चेक करू शकतो आपल्या मोबाईल स्क्रीन वरती. खूप चांगला निर्णय पंचांचा देखील आहे. श्रेयसची कामगिरी बघा किती चांगली आहे. अगदी चेंडूला फॉलो करणं हे काम असतं कॅमेरामॅनचं, आणि चोखरीत्या प्रत्येक चेंडू प्रत्येक बॉल तो फॉलो करतोय. खूप चांगली कामगिरी श्रेयसची देखील. धावसंख्या धावफलकावरती 29 धावा जिंकण्यासाठी 9 चेंडू 16 धावांची आवश्यकता. भावेशला कमबॅक करणं गरजेचं आहे. 9 चेंडू 16 धावा. पुढे सरसावलेत, फटका फसलाय, एलिव्हेशनला कंट्रोल करू शकलेला नाहीये. सर्वात मोठी विकेट मिळाली आहे भावेशलाच, आणि आकाश जातोय तंबूच्या आश्रयाला परत. खूप मोठा झटका इथे लागतोय, खूप मोठा झटका लागतोय एनसीसी ठाकूरवाडी या संघाला. 4 चेंडूचा खेळ झालाय. बघा भावेशच्या षटकाचा विचार केला ना तर पहिला चेंडू स्क्वेअर, व्हाईट बॉल, नंतर सिंगल, नंतर 2 बॅक टू बॅक व्हाईट बॉल्स, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर ऋषीचा तो एफर्ट आपल्याला आठवतो, स्विच हिटचा फटका भाईच्या बॅटमधून, तिथे 2 धावा मिळाल्या, नंतर मिसफिल्डिंग झाली, त्यानंतर विकेट मिळाली. कमबॅक भावेशने देखील केलाय. 3 चेंडू स्क्वेअर नक्कीच हाताळल्यात, पण धावा जास्ती दिलेल्या नाहीयेत. एकही चौकार अजूनही आलेला नाहीये.
8 चेंडू 16 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. आधी येतोय बॅटिंगसाठी आणि आधीच्या षटकाचा विचार केला तर आधीनी गोलंदाजी देखील खूप चांगली केली आहे. फक्त 7 धावा दिल्या होत्या, 1 गडी बाद केला होता. आता त्याच्या बॅटिंगची आवश्यकता त्याच्या संघाला आहे. भावेश गोलंदाजी मार्कवरती सगळ्यात मोठा बळी, सगळ्यात मोठी विकेट भावेशने मिळवून दिली आहे त्याच्या संघाला. किंग भोईर विपक्ष एनसीसी ठाकूरवाडी अस्तित्वाची ही लढाई. यावेळी यष्टी उद्ध्वस्त केला. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. वाह, काय चेंडू आहे. वळण बघा, अगदी टप्पा पडल्यानंतर लीव करायचा प्रयत्न केला होता आणि मागून यष्ट्या केल्यात उद्ध्वस्त. दांडी केली आहे इथे गोल, कमबॅक करून दिलाय. हाच तो गोलंदाज आहे ज्या गोलंदाजाने स्वेअर 2 चेंडू फेकले. त्यानंतर असं वाटलं होतं लाईन लेंथ मिळते की नाही भावेशला, पण भावेशला मिळाली. आणि जेव्हा भावेशला लाईन लेंथ मिळते ना, तेव्हा भावेश बघा हे कार्य करतो. 2 चेंडू आणि 2 विकेट्स देखील घेतो. आणि त्या 2 विकेट्स कोणाच्या, तर आकाशची 1 विकेट आहे आणि दुसरी विकेट आधीची आहे. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती, स्वेअरच्या हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती देखील गोलंदाज होता. आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे भावेश. विकेट हॅट्रिक घेतोय का? धावा धाव फलकावरती 29 धावा, 29 रन्स ऑन द बोर्ड. जिंकण्यासाठी अजूनही ते समीकरण. धावा कमी होत नाहीयेत, चेंडू कमी होतात आणि फलंदाज आउट होतात. 7 चेंडू जिंकण्यासाठी बनवायच्या 16 धावा. हॅट्रिकचा चेंडू आहे भावेशसाठी, हा हॅट्रिकचा चेंडू आहे. ही हॅट्रिक विस्मरणीय असू शकते, पण समोर देखील आव्हान मोठं आहे. बॅटर येत आहेत, राहुल आलेत, टीमचे कॅप्टन कर्णधार. फेस करत असताना पहिला चेंडू अगदी अंगावरती, बॉडीवरती, यष्ट्यांवरती टार्गेट होणारा हा चेंडू. टॅपचा फटका आणि मिळते 1 धाव. समीकरण 6 चेंडू 15 धावेंचं. सहा चेंडू आणि 15 धावेंची आवश्यकता. कुठल्या गोलंदाजावरती ही जबाबदारी सोपवत आहेत. संघाच्या बांधणीचा विचार केला तर दात्रक सारखा एक चांगला गोलंदाज अजूनही आहे संघामध्ये. आणि संकेत येतात गोलंदाजी मार्कवरती, कदाचित येस संकेत येतात. त्यांच्या हातामध्ये चेंडू. 6 चेंडू 15 धावेंची आवश्यकता आहे. पण आपल्याला देखील विसरून चालणार नाही ना, कारण की नॉन स्ट्रायकिंग एंडला मंगेश सारखा धडाडीचा बॅटर अजूनही आहे, ज्या बॅटरने 2 चेंडूंवरती 2 चौकार मारले. मॅचचं समीकरण थोडंसं सोपं केलं होतं, पण इथे आव्हान मोठं असणार आहे. एनसीसी ठाकूरवाडी विपक्ष किंग भोईर दोन्ही बलाढ्य संघ. अगदी डोंबिवलीचा विचार केला तर दोन्हीही संघांनी डोंबिवली घासवली. राहुल फेस करतोय पहिला चेंडू. पहिले 2 चेंडू खूप निर्णायक दोन्ही टीमसाठी असणार आहे. एक संघ मोठागाव रिजनला बिलॉंग करतो, दुसरा संघ जुन्या डोंबिवली रिजनला बिलॉंग करतो. दोन्ही संघांचं कौतुक. आणि पुढे सरसावलेत. बिगेटचा प्रयत्न केला होता, लॉंग ऑन रिजन वरती चांगलं क्षेत्ररक्षण केलं. प्रणय आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण. मंगेशला स्ट्राईक आली आहे. जे कार्य राहुलला दिलं होतं ते कार्य राहुलने स्वतः चांगलं पार पडलंय. त्याला माहिती आहे मंगेशला ऑन स्ट्राईक आणणं आपलं कार्य होतं, ते कार्य केलं. आता आवश्यकता 5 चेंडू 14 धावेंची. 5 बॉल्स 14 रन्स टू विन. खूप चांगली मॅच. हा चेंडू, येणारे 2 चेंडू मॅचचा निर्णय, मॅचचा निकाल देऊन जातील. कट करण्याचा प्रयत्न तर नाही केलाय. चांगला लीफ केलाय चेंडूला, खूप चांगला लीफ केलाय. बघा किती कमी अंतर आणि किती कमी वेळ असतो बॅटरकडे ना, की चेंडू रिलीज झाला 1 सेकंदाच्या कमी अवधी असते डिसिजन मेकिंग करायची. रिफ्लेक्सेसचा हा गेम. आणि यावेळी काय येत आहे, फलंदाज बाद होणार आहे. मंगेश इथे होत आहेत बाद. आणि अपेक्षा आकांक्षा संपूर्ण संघाची मंगेश कडून होती. मंगेशचा देखील फटका फसतोय. एलिव्हेशनला कंट्रोल करू शकलेले नाहीयेत मंगेश, आणि मंगेश देखील होत आहेत बाद. आता अडचणीत एनसीसी ठाकूरवाडी संघ आता अडचणीत आहे असं म्हणायला हरकत नाहीये, कारण किंग भोईर संघाने सुदृढ गोलंदाजी केल्या. निलेश येतात बॅटिंगसाठी, अष्टपैलू खेळाडू. सध्याच्या यंगस्टर्स माहित नसेल, पण निलेशने देखील अनेक वर्ष गाजवलेत अंडरआर्म क्रिकेटमध्ये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. 1 चोरटी धाव चोरून काढली आहे. मॅचचं समीकरण आता थोडंसं सोपं झालंय.
किंग भोईर 11 या संघाच्या दिशेने ची नौका जवळपास आता किनाऱ्याला लागते असं म्हणायला हरकत नाहीये. चांगली गोलंदाजी केली आहे, पण वेळेची अवधी जर पाळली असती ना तर ही मॅच 15 वरती नाही तर 10 धाव्यांवरती आली असती, मग एखादी चौकार देखील चालला असता. पण तसं झालेलं नाहीये. एनसीसी ठाकूरवाडी संघाला 5 धाव्यांनी पेनलाइज देखील करण्यात आलं होतं. स्विंग अँड मिस, फलंदाज बाद, मॅच जवळपास सोडली असं म्हणायला हरकत नाही. चार चेंडूचा खेळ झालाय, 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. येणाऱ्या बॅटरकडे सुनील आलेत बॅटिंगसाठी. 2 चेंडू 12 धावा. स्विचिटचा प्रयत्न केला, पंचांकडे अपील, हाफ हार्टेड अपील असं म्हटलं जातं. 1 चेंडू 12 धावा, 1 चेंडू आणि 12 धावा, 1 चेंडू 12 धावा. हा बॉल डॉट आहे. येस, आणि त्यानंतर अजून एक डॉट बॉल. सामना फेस झाला. अस्तित्वाची ही लढाई या हंगामामध्ये, ह्या ट्रॉफीमध्ये तरी जिंकली आहे किंग भोईर या संघाने.